ज्यांना नुकताच डायबिटीज झालाय किंवा जे बरेच दिवसापासून डायबिटीजसाठीची औषधं घेत आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग केस मी आज सांगणार आहे. तुम्हाला नक्की त्यातून फायदा होईल. आता बघा, आपल्याला रक्तातील साखर जेव्हा आपण चेक करतो तेव्हा फास्टिंग आणि पीपी शुगर चेक करतो आणि HbA1c करतो. HbA1c म्हणजे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन. तर या HbA1c मध्ये 3 महिन्याच्या साखरेचं ॲव्हरेज आपल्याला कळत असतं. सो आजकाल काय झालंय, की रक्ताच्या ज्या तपासण्या केल्या जातात, त्या रक्ताच्या तपासण्यामध्ये HbA1c नावाचा एक भाग असतो आणि ते सगळ्यात पहिलं HbA1c बघितलं जातं. आता HbA1c असतं 5.7 ते 6.5. तर 5.7 च्या आत असेल तर त्याला कंप्लीटली नॉर्मल म्हणतात. 5.7 पासून 6.4 पर्यंत प्री डायबिटीस म्हणतात आणि 6.5 च्या जर वर असेल तर त्याला डायबिटीसच्या रेंजमध्ये म्हणतात. तर समजा एखाद्याच्या जर समजा प्रिव्हेंटिव्ह चेकअपमध्ये जर एखाद्याचं HbA1c समजा 8.2 आलेलं असेल, तर फक्त HbA1c जास्त आलं म्हणजे त्याला डायबिटीस आहेच असं काही नसतं. किंवा एखाद्याचं HbA1c नॉर्मल रेंजमध्ये आहे, तर त्याला डायबिटीस नाहीच असंही काही नसतं. आता हे तुम्हाला मी यासाठी सांगतोय, की माझ्याकडे एक 2-2.5 महिन्यापूर्वी एक लेडी आली होती 45 इयर्स ओल्ड आणि तिला मागच्या 5-6 महिन्यापासून डायबिटीसची औषधं सुरू होते. ती माझ्याकडे आली होती, की मला डायबिटीस रिव्हर्सलची ट्रीटमेंट पाहिजे. मी जेव्हा तिला चेकअप केलं तेव्हा कळलं, की हिला लक्षणं तर डायबिटीसची कुठलेच नव्हते. परंतु तिचं HbA1c जास्त होतं. 8.7 समथिंग HbA1c होतं. जेव्हा मी तिला चेकअप केलं त्यावेळेस कळलं, की तिचं हिमोग्लोबिन हे 7.5 इतकं होतं. हिमोग्लोबिन कमी होतं. मग मी तिला तिच्या डायबिटीसची औषधं बंद केले आणि तिचं हिमोग्लोबिनचं करेक्शन केलं. तिला आयर्नचे इंजेक्शन दिले, आयर्नच्या टॅबलेट दिल्या. त्याच्यानंतर तिच्या खाण्यामधले बदल करायला लावले. तर तिचं HbA1c जेव्हा 2-3 महिन्याच्या नंतर जेव्हा तिचं तिचं जेव्हा हिमोग्लोबिन जेव्हा 11च्या वरती गेलं, त्यावेळेस मी तिचं HbA1c चेक केलं, तर ते ॲब्सोल्युटली नॉर्मल रेंजमध्ये भरलं म्हणजे 5.6 इतकं आलं होतं. तर हे असं का झालं? तर हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो, की HbA1c जर जास्त आलं तर 100% डायबिटीस आहेच असं नसतं. याची कारणं कुठले-कुठले असू शकतात. म्हणजे त्याला म्हणतात फाल्सली हाय HbA1c. फाल्सली हाय HbA1c येणं. तर फाल्सली हाय HbA1c कशा-कशामध्ये येऊ शकतं? सगळ्यात पहिलं कारण असतं आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया. तर हे आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियामध्ये काय होतं, की तुमचं HbA1c जे आहे ते तुम्हाला जास्तीचं दिसून येतं. तर आता हे समजण्यासाठी अगोदर समजून घ्या, की HbA1c काय असतं? HbA1c म्हणजे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन. म्हणजे हिमोग्लोबिनला ग्लायकेशन झालेलं असतं. म्हणजे हिमोग्लोबिनला साखर चिटकलेली असते. आता हे हिमोग्लोबिन कुठं असतं? आरबीसीजमध्ये. आरबीसीज कुठं असतात? रक्तामध्ये. आता रक्तामध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात. WBC, आरबीसी आणि प्लेटलेट्स. तर ह्या आरबीसीमध्ये हिमोग्लोबिन असतं आणि हे हिमोग्लोबिन रक्तामध्ये ऑक्सिजन घेऊन फिरत असतं. म्हणजे हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असते आणि त्याला हिमोग्लोबिन असतं आरबीसीमध्ये. सो आरबीसी रक्तामध्ये जेव्हा धावतं, तेव्हा आपल्या शरीराला सगळीकडे ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. पण जेव्हा आता आरबीसीचं जे एज असतं, वय, ते असतं 90 दिवस ते 120 दिवस. म्हणजे 3 महिने ते 4 महिने असू शकतं. आता आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियामध्ये काय होतं, आयर्नचं प्रमाण कमी झाल्यामुळे आरबीसीचं लाईफ स्पॅन वाढतं ते काउंटरॅक्ट करण्यासाठी. तेव्हा आरबीसीचा लाईफ स्पॅन जेव्हा वाढतो, त्यावेळेस मग काय होणार, की तुमचं ग्लायकेशन जे आहे हिमोग्लोबिनचं ते वाढणार. सो आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियामध्ये तुम्हाला HbA1c जे आहे ते तुम्हाला जास्त दिसणार. सो ज्या कुणाचं आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया आहे आणि HbA1c हाय आलेलं आहे, त्यांनी काळजीपूर्वक तपासणं जरुरी असतं, की ह्या पेशंटला डायबिटीसचे लक्षणं आहेत का? नुसतं HbA1c हाय जर असेल, तर तुम्ही फास्टिंग आणि पीपी शुगर पण करून बघायला पाहिजे आणि आयर्न करेक्शन करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर HbA1c करून बघायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला डायबिटीसची विनाकारणची ट्रीटमेंट चालू होणार नाही. आता हे फाल्सली हाय HbA1c आणखीन कुठल्या-कुठल्या कंडिशनमध्ये येऊ शकतं, की समजा एखाद्याला B12 डेफिशियन्सी आहे, एखाद्याला फोलेटची डेफिशियन्सी आहे, एखाद्याला CKD आहे, क्रोनिक किडनी डिसीज, किंवा काही लोकांना हायपरबिलिरुबिनेमिया असतो, काही लोकांना युरेमिया असतो किंवा पोस्ट स्प्लिनोटोमी, अशा काही कंडिशन्स असतात मेडिकल कंडिशन, ज्याच्यामध्ये हाय HbA1c आपलं येऊ शकतं. हे डॉक्टरांचं काम असतं रूल आउट करणे. आता याच्या एक्झॅक्ट उलटं, की समजा एखाद्याचं HbA1c कमी आलं म्हणजे त्याला 100% डायबिटीस नाहीच असंही नसतं. आता आयर्न डेफिशियन्सी अॅनिमियाच्या उलटं असतं हिमोलायटिक अॅनिमियामध्ये. तर हिमोलायटिक अॅनिमियामध्ये काय होतात, की ओल्ड आरबीसीचं डिस्ट्रक्शन होत असतं आणि फक्त नवीन आरबीसीज राहत असतात. मग नवीन आरबीसीचं वय कमी असल्यामुळे तुम्हाला ग्लायकेशन हिमोग्लोबिनचं कमी दिसणार आणि त्यामुळे तुम्हाला HbA1c मग जे आहे ते कमी दिसणार. तर अशा वेळेस मग तुम्हाला HbA1c कमी दिसायला लागतं. तर आता हे फाल्सली लो HbA1c कशामध्ये येऊ शकतं? पहिलं तर म्हणजे हिमोलायटिक अॅनिमिया. म्हणजे ॲक्यूट ब्लड लॉस, म्हणजे काही रक्तस्राव झालाय, जखम झाली तुम्हाला कुठे, किंवा तुम्हाला क्रोनिक ब्लड लॉस आहे, मूळव्याध वगैरे झालेला आहे, बऱ्याच दिवसापासून रक्त जाते अंगामधून,
किंवा कोणी ब्लड ट्रान्सफ्युजन घेतलं असेल, प्रेग्नन्सी असेल किंवा कुणाला स्प्लिनोमेगाली असेल, कुणाला थॅलेसिमिया असेल, सिकल सेलचा काही डिसीज असेल किंवा G6PD डिफिशियन्सी असेल, अशा काही कंडिशन्स असतात की ज्याच्यामध्ये तुमचं HbA1c जे आहे हे ऑन द लोअर साईड दिसायला लागतं, पण ऍक्च्युअली तुम्हाला डायबिटीस असू शकतो. सो आता हे जर डिफरन्शिएट करायचं असेल की एखाद्या व्यक्तीचं HbA1c रिलायबल नाहीये, तर डॉक्टरांकडे दुसरा पर्याय असतो, तो म्हणजे की जसं HbA1c मध्ये आपण ग्लायकेटेड हिमोग्लोबिन बघतो, तसंच आपण दुसरी एक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपण ग्लायकेटेड प्रोटीन बघू शकतो. आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन असतं अल्ब्युमिन, तर हे अल्ब्युमिन जे आहे त्याचं ग्लायकेशन आपण 2 ते 3 आठवडे इतकं ब्लडमध्ये शोधू शकतो. तर त्याची टेस्टचं नाव आहे सिरम फ्रक्टोसामाइन किंवा ग्लायकेटेड प्रोटीन सुद्धा म्हणतात. तर अशा वेळेस फ्रक्टोसामाइन जर आपण केलं तर मागच्या 2 ते 3 आठवड्यामधलं ॲव्हरेज शुगर किती तुमचा त्याच्यामध्ये अंदाज येतो. प्लस तुम्ही फास्टिंग आणि पीपी शुगर पण बघू शकता. जर समजा डाऊट असेल तर आपण GTT पण करून पाहू शकतो, ग्लुकोज टॉलरंट टेस्ट. या दोन्ही तिन्ही टेस्ट आणि सर्वात महत्त्वाचं असतं की पेशंटला असणारे लक्षणं. समजा सिम्पटम्स काय आहेत हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. जर समजा सिम्पटम्स नसतील आणि सायन्स पण नसतील तर मात्र डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्यायचा असतो की ट्रीटमेंट चालू करायची आहे की नाही करायची आहे. तर आता सिम्पटम्स म्हणजे काय, जे पेशंटला एक्सपिरियन्स करतो पेशंट त्याला सिम्पटम्स म्हणतात. ते सिम्पटम्समध्ये काय येतं, पॉलिफेजिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलियुरिया, याला 3Ps म्हणतात. पॉलिफेजिया म्हणजे नेहमी नेहमी भूक लागणे किंवा अन्न खाल्लं तरी खाण्याची परत परत इच्छा होत राहणे, तृप्ती न होणे, दॅट इज पॉलिफेजिया. पॉलिडिप्सिया म्हणजे तुम्हाला नेहमी 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 तहान लागणे, पॉलिडिप्सिया म्हणजे की तहान लागत राहते, नेहमी नेहमी पाणी पिण्याची इच्छा होत राहते. आणि पॉलियुरिया म्हणजे तुम्हाला नेहमी नेहमी लघवीला जावं लागतं, युरिनेशन जास्त होतं. तर ह्या 3 कंडिशन्स आहेत, त्या डायबिटीजच्या पेशंटमध्ये आहेत की नाही बघायसाठी असतं. त्याच्यासोबत त्यांना जनरलाइज विकनेस आलेला असतो, थोडंसं जरी खाल्लं तरी झोप आल्यासारखं वाटत राहतं. याच्यासोबत तुम्हाला डायबिटीजचे समजा सायन्स जर बघायचे असतील तर डॉक्टरांना समजा चेहऱ्यावरती काळसरपणा आलाय किंवा आर्मपिटमध्ये किंवा मानेच्या मागे, त्याला म्हणतात अकॅन्थोसिस नॅग्रिकॅन्स, किंवा त्या पेशंटच्या पोटाचा घेर जास्त झालेला आहे, हे सायन्स त्या डॉक्टरांना दिसत असतात की हे इन्सुलिन रेजिस्टन्सचे सायन्स आहेत. तो सायन्स आणि सिम्पटम्स एकत्र करून मग निर्णय घ्यायचा असतो की त्या पेशंटला टाईप 2 डायबिटीस आहे की नाही आहे. टाईप 2 डायबिटीस हे कन्फर्म यासाठी करायचं असतं की टाईप 2 डायबिटीस हा कम्प्लिटली लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहे. टाईप 2 डायबिटीसची सुरुवात ही कधीही औषधाने करायची नसते. टाईप 2 डायबिटीस हा कुठल्याही औषधाशिवाय पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये तुमचं डाएट आलं, तुमचं एक्सरसाइज आलं, तुमचं स्लीप आलं आणि डिटॉक्स सुद्धा आपण करून घेऊ शकतो. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर ह्या 4-5 गोष्टी जर केल्या तर आपण टाईप 2 डायबिटीस हा कम्प्लिटली रिव्हर्स करू शकतो. आता ब्लड टेस्टमध्ये आणखीन आपल्याला गोष्ट कळू शकते की समजा एखाद्या पेशंटचं वजन कमी आहे आणि त्याला डायबिटीस आहे, तर त्याची ऍक्च्युअली पॅन्क्रियास किती काम करतं हे बघण्यासाठीची टेस्ट असते फास्टिंग इन्सुलिन. जर कोणी औषधं घेत असेल तर आपण फास्टिंग सी पेप्टाइड नावाची टेस्ट करून बघू शकतो. त्याच्यामध्ये किती पॅन्क्रियास इन्सुलिन सिक्रेट करतं याचा आपल्याला अंदाज येतो. निदान होताना जर कळलं असेल की सगळ्या त्याचं इन्सुलिन ऑन द लोअर साईड आहे किंवा सी पेप्टाइड खूप लोअर साईडला आलेला आहे, तर अशा वेळेस त्या पेशंटचं हे निदान करणं जरुरी असतं की याला टाईप 1 आहे की टाईप 1.5 आहे. तर टाईप 1.5 डायबिटीस म्हणजे तुमचं ऑटोइम्युन कारणांमुळे होऊ शकतो, जे तुमच्या बीटा सेल्स असतात ह्या डॅमेज झालेल्या असतात. समजा एखाद्यानं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बरेच वर्ष जर सल्फोनिलुरियाज म्हणजे की ग्लिबिपिराइड, ग्लिबेन्किलामाइड, ग्लिपिझाइड, ग्लिक्लाझाइड सारखी औषधं किंवा DPP-4 इनहिबिटर्स, फिनालिग्लिप्टिन, व्हिल्डाग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन सारखी औषधं जर त्याने बरेच वर्ष घेतले असतील तर बीटा सेल्स या इन्सुलिन सिक्रेशन हळूहळू कमी करायला लागतात आणि इन्सुलिन कमी पडल्यामुळे जो डायबिटीस होतो तो टाईप 1.5 होतो. पुढे त्याचं प्रोग्रेशन जे आहे ते टाईप 1 मध्ये झालेलं असतं. सो टाईप 1.5 आहे की टाईप 2 आहे की टाईप 1 आहे, याचं निदान जर एकदा पक्कं झालं तर मग निदान ट्रीटमेंट करणं अतिशय सोपं असतं. कारण टाईप 2 डायबिटीसला तर कुठल्याही औषधाची गरज नसते. टाईप 1 डायबिटीस हा तुम्हाला इन्सुलिन घेतल्याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकत नाही. सो 5% लोकांना फक्त टाईप 1 असतो, बाकीचे सगळे टाईप 2 या कॅटेगरीमध्ये मोडतात. सो एकदा निदान केलं की मग त्याची ट्रीटमेंट करणं अतिशय सोपं असतं. त्यामुळे ज्यांना ज्यांना HbA1c जास्त असेल, कमी असेल किंवा डाऊट असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांना नक्कीच या संदर्भामध्ये डिस्कशन करावं आणि डायबिटीसमधून कायमचा मुक्त होण्यासाठीचा पर्याय निवडावा. डॉक्टर संदीप नागरे.